हॅलो 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 आवाज येतो. हॅलो. काय टीमचं नाव काय? हा बॅटिंग करते ती पलटन ना. एक वर 8 रन झाले पलटण यांचे. बॉलर समीर. बॉलिंगसाठी येत आहे समीर शेख. एक वर 8 रन झाले. काय? अरे बॅट्समनचं नाव काय? समीर हे शिवम यांना चेंडू फर्स्ट चेंडू घेऊन येत आहे. बॉलर चेंज झाले. निलेश निलेश बॉलिंगसाठी आले. पहिला चेंडू घेऊन येत आहे निलेश. पहिला चेंडू टाकला आहे यांनी. पहिला चेंडू लावून दिलाय. हे आहे किती 2 रनासाठी. धाव संख्या वाढते. एक बॉल 10. दुसरा चेंडू घेऊन येत आहे निलेश. दुसरा चेंडू टाकलाय. निरंतर धावा वाईट. आवाज कमी आहे का रे? निलेश 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 हे निलेश वरच दुसरा चेंडू घेऊन येत आहे. वापित निरांत धावा वाईट चेंडू. दुसऱ्या चेंडूसाठी परत येत आहे निलेश. दुसरा चेंडू टाकला आहे यांनी. डॉट बॉल. मी काय आपण एवढं शिवम नाव आहे ना. नाव काय त्याचं? बस. तिसरा चेंडू घेऊन आले शिवम यांना. तिसरा चेंडू टाकलाय शिवम यांनी उचलून मारलाय 2 धावांसाठी. 2 धाव. निलेश चौथा चेंडू घेऊन येत आहे शिवम यांना. निलेश यांनी चौथा चेंडू टाकलाय. शिवम यांनी चोरी डावासाठी 1 धाव. गचार क्षेत्ररक्षण आहे निखिल यांचा. 2 चेंडू शिल्लक राहिले. निलेश 5व्या चेंडूसाठी आले जयसल यांना. 5वा चेंडू टाकलाय जयसल यांनी उचलून मारलाय 2 धावांसाठी. 2 धाव. धाव संख्या पुढे सरकत चालली आहे. शेवटचा चेंडू घेऊन येत आहे निलेश जयसल यांना. निलेश हे शेवटचे चेंडू घेऊन आले. शेवटचा चेंडू टाकलाय जयसल यांनी. डॉट बॉल. 2 ओव्हर. 2 ओव्हर 17 झालेत. 2 ओव्हर 17.
तिसरा शतक घेऊन येत आहे निखिल गुप्ता शिवम यांना. तिसरा शतक. पहिला चेंडू टाकलाय निखिल यांनी शिवम यांना उचलून मारलाय 2 धावांसाठी. 2 धाव. निखिल हे एक्सपिरियन्स गोलंदाज आहे, चांगली गोलंदाजी करतात, पण आता त्यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल संघासाठी. निखिल हे दुसरे चेंडू घेऊन येत आहे. निखिल यांनी दुसरा चेंडू टाकतोय शिवमानी लावून दिलाय कॅचसाठी ट्राय केलं पण झेल सोडलाय. निखिल हे चांगलेच गोलंदाजी करतायत. दुसऱ्या षटकासाठी निलेश रेडेकर हे समालोचकासाठी येणार आहे. निखिल गुप्ता हे तिसरे चेंडू घेऊन आले. जयसल यांना डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करते आहेत निखिल गुप्ता आहे. चौथ्या चेंडूसाठी निखिल हे जयसल यांना. चौथा चेंडू घेऊन आले जयसल यांना. जयसल यांनी 1 रनासाठी चोरकी डाव घेतलाय. 1 रन. ओव्हर थ्रो झालाय. ओव्हर थ्रो साठी 1 रनासाठी. निखिल गुप्ता आहे गोलंदाज. 5वा चेंडू घेऊन येत आहे शिवम यांना. 5वा चेंडू घेऊन आले निखिल शिवम यांना. एज लागले आणि डॉट बॉल. गेला 1 रन. 1 धावांसाठी. निखिल यांचा लास्ट चेंडू घेऊन येत आहे. निखिल हे लास्ट चेंडू घेऊन आले शिवम यांना. शिवम यांना लास्ट चेंडू टाकला आहे आणि शिवमाने उचलून मारून घेऊन 2 धावांसाठी. 2 धावांसाठी. 3 ओव्हर 24 धावसंख्या झाली आहे. आता समालोचकसाठी येत आहे निलेश मर्डेकर सर. धन्यवाद. आपण पुन्हा एकदा डे क्रमांक 2 ला सुरुवात करूया. आजचा शेवटचा आणि फायनलचा दिवस आहे. वाळकेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 चा. वाटचाल परंपरेची, परंपरा भव्य दिव्य स्पर्धेची, कुंभमेळा क्रिकेटचा, संघर्ष चेंडू आणि बॅटचा. घेऊन जातो क्रिकेटच्या वर्तुळात, क्रिकेटच्या सर्कलमध्ये, क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती, क्रिकेटच्या पटलावरती, क्रिकेटच्या पंढरीत, क्रिकेटचं रणकंदन पाहण्यासाठी, क्रिकेटचं वनवैभव पाहण्यासाठी घेऊन जातो वाळकेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 च्या क्रीडानगरीमध्ये. मी निलेश मर्डेकर आपलं पुन्हा एकदा सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं आणि त्याचबरोबर मान्यवरांचं सहर्ष आपण स्वागत करूया. आणि जे प्रेक्षक आम्हाला फोर्स 1 लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून जोडलेले आहेत त्याही प्रेक्षकांचं आपण करूया सहर्षचं स्वागत. मॅच सुरू आहे. कालच्या दिवसातला जो सामना राहिला होता तो सामना आज आपण पहिला खेळवत आहोत. धमाका विपक्ष पलटण अशी मॅच आहे. टॉस झाला होता आणि टॉस जिंकला होता या मॅचचा. धमाका या टीमने प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि बॅटिंग करताना आतापर्यंत त्यांनी बनवलेल्या धावा ज्या आहेत त्या आतापर्यंत आहेत 24 एक गडी बाद अशी स्थिती आहे.
चला यानंतर आपण पुढील सामना अनाऊन्स करत आहोत. आपण टॉस साठी अशी विनंती आपण करणार आहोत यानंतरच्या मॅच साठी, कारण आजचा अंतिम दिवस आहे आणि आपलं सर्वांचं सहकार्य हे महत्वाचं राहील. समोरच्या बाजूला खेळलेला बॉल, क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे येतात, बॉलची फेकी स्ट्रायकर एंडला गेली आहे आणि इथे ताळमेळ बिघडला, एकाला माघारी जावं लागेल. साहिल जातील माघारी, धक्का क्रमांक लागलाय दुसरा. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करताना टीम धमाका या टीमला. हा धक्का दुसरा होता, ताळमेळ बिघडला, बॉल फार वेळ हवेत उभा होता आणि त्यानंतर बॉल खाली पडला आणि त्यानंतर बॉलची फेकी केली. तत्पूर्वी फलंदाजाने एक धाव पूर्ण केली होती. दुसरीचा प्रयत्न ज्यावेळेस केला गेला त्यावेळेस प्रयत्न अपुरा पडला, माघारी यावं लागलं, कारण समोर जी झाडं आहेत त्या झाडांना अगदी भेदत बॉल खाली आला. अंतिम षटक त्यांच्या नावी आहे. ते गोलंदाज आहेत अंकित शेलार एका बाजूला, ऋषभ दुसऱ्या बाजूला शिवम. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे, क्षमता आहे. शेवटच्या काही बॉलचा समाचार घ्यावा लागेल. सामना 4 षटकांचा आहे. अंतिम दिवस म्हटलं की सामने थोडे जास्त असतात, परंतु हा बॉल बीमर आहे असं पंचांनी कळवलेलं आहे, वेस्ट हाईट, आणि हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल, हाताळावा लागेल. हा बॉल खेळण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही आणि किंबहुना हा बॉल सोडून दिला अंगावरती. बॉल पंचाने सांगितलं की बीमर आहे. गोलंदाज तयार. सरळ बॅटने अगदी हलक्या हाताने खेळलेला फटका जाडीच्या वरतून चाललेला आहे 2 धावांसाठी. हा दुहेरी धावांचा एक लाजवाब फटका आलाय. धावसंख्या वाढवतोय, धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे आता 28 धावा 2 गडी बाद. 3.3 बॉलचा खेळ संपलेला आहे. 28 धावा धावफलकावरती आहेत. उजवस्तीच्या बाहेरचा बॉल, पंचाने सांगितलं की दिशा आहे खराब, हा आलाय तो व्हाईट बॉल. आणि यानंतरची जी मॅच आहे ती मॅच आपण अनाउन्स करत आहोत. टीम किंग्स विपक्ष वॉरियर्स. आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा अशी विनंती आहे. टीम किंग्स विपक्ष वॉरियर्स यानंतरची मॅच आपली आहे. आपण टॉस साठी या ही विनंती आहे. दोन्ही कॅप्टन्स आपला टॉस यानंतर इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल याची आपण नोंद घ्या. यानंतरची मॅच आपली आहे. तुम्ही पाहताय आस्वाद घेत आहात वाळकेश्वर प्रीमियर लीगचं पर्व, तिसरा आजचा दुसरा आणि शेवटचा दिवस. अंतिम दिवसामध्ये रंगलेला हा क्रिकेटचा खेळ. बॉल समोरच्या बाजूला हवेत, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येण्याचा प्रयत्न करत होते, परंतु नैसर्गिक काही अडथळे आहेत आणि मुंबईच्या क्रिकेटची ही रंगत आहे. 2 धावा पंचांनी कळवलेला आहे. या 2 धावा आपण स्कोर बोर्ड मध्ये ऍड करूया, स्कोर बोर्डला पुढे नेऊया. 31 धावा 2 गडी बाद. शेवटच्या काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. एका बाजूला धमाका संघ आहे ज्या टीमने टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि टीम पलटनला गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. तर आपण करेक्शन करूया. माफ करा, टीम पलटनने टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा जो निर्णय घेतला आणि त्यानंतर बनवलेल्या धावा 31 आहेत. आपण करेक्शन करूया. हा फटका चांगला खेळलाय आणि हाही बॉल चाललाय आता 2 धाब्यांसाठी. धावसंख्येला आकार देणारा हा फटका आहे, कारण याच मैदानावरती आपण कालही पाहिलं होतं की जो संघ 2-2 धावेंचे फटके अधिक खेळतोय ना, तो संघ प्रथम बॅटिंग करताना धावा चांगल्या प्रकारच्या उभारतोय आणि तोच प्रयत्न आता टीम पलटनने मैदानाच्या आतमध्ये सुरू केला. आणि खास करून बॅटिंग करताना ऋषभ 6 वरती बॅटिंग करतात, 4 बॉल खेळलेले आहेत. शिवम 11 वरती आला, अगदी हलक्या हाताने या बॉलला दिशा दिली. पहिला डाव इकडे समाप्त होतो आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आहेत तब्बल 35 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. आता टीम धमाका या टीमला 36 येणारे बॉल 24. चला टॉस साठी आपण या. आपण टॉस यानंतर करत आहोत आणि तो टॉस आहे किंग्स विपक्ष वॉरियर्स. मित्रांनो, आपण टॉस साठी अशी विनंती आहे. टीम किंग्स विपक्ष वॉरियर्स यानंतरची आपली मॅच आहे आणि आपण टॉस साठी यावं अशी विनंती आहे. चला टॉस करून घ्या. दोन्ही संघनायकांना विनंती.
35 धावा आहेत, 36 धावांचं लक्ष आहे. टीम धमाका या टीम समोर. टीम पलटणने टॉस जिंकला होता आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. 35 बनवलेले आहेत, 35 आणि 36 धावांचं लक्ष आहे. टीम धमाका या टीम समोर येणारे बॉल 24 आहेत आणि 24 बॉलच्या पाठीमागे या टीमला बनवायच्या आहेत धावा 36 धावांचं लक्ष आहे. चला घाई करा. चला बॅटिंग ऑर्डर पाठवा, फिल्डिंग लावा मित्रांनो. आज वेळ कमी आहे, अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये सेमीफायनलचे आणि फायनलचे सामने त्याच्यामध्ये ऍड होतात, त्यामुळे आपण सहकार्य करा अशी विनंती आहे. कारण आपल्यामधूनच कोणीतरी पुढे जाणार आहे, सेमीफायनल फायनल खेळणार आहे, त्यासाठी आपण सर्वांनीच सहकार्य करा. चला दोन्ही संघांना विनंती आहे मित्रांनो, आपण सामना सुरू करा, आपण वेळ घेऊ नका, मॅच सुरू करा. 35 धावा आहेत, 36 धावांचं लक्ष आहे. चला आता दोन्ही संघांना विनंती करूया की आता आपण सामना सुरू करा, आपण वेळ घेऊ नका. करण्याचा अंतिम दिवस आहे आणि पुन्हा एकदा बोलूया आणि पाहूया पलटण विपक्ष धमाका असा हा सामना आहे आणि त्या सामन्याचा आपण सर्वजण आस्वाद घेत आहोत. टॉस झाला होता आणि टीम पलटणने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेतला की प्रथम बॅटिंग करत आहोत आणि बॅटिंग करताना धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. त्या धावा आहेत 36 धावा आहेत, विजयासाठी बनवायच्या आहेत 37 धावा. याची आपण सर्वांनी नोंद घ्या. आपण करेक्शन करूया आणि पुन्हा एकदा करूया मॅचला सुरुवात. आजचा या स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस. 17 क्रमांक 2 ला होते सुरुवात. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेली आहे, ज्या जोडीवरती आहे टीम धमाका या टीमचा दारोमदार. तर एका बाजूला पलटण टीम कडून पहिल्या षटक हाताळण्यासाठी लीड गोलंदाज एक युवा खेळाडूच्या हाती सोपवलेला बॉल. शिवम एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत. बॅटिंग साठी प्रभात आणि त्यांच्या सोबतीला दर्शन. प्रभात दर्शन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आहे. स्ट्रायकर एंडला दर्शन तयार, नॉन स्ट्रायकर एंडला प्रभात, तर गोलंदाज शिवम. असा रंगणारा 17 क्रमांक 2 चा पहिल्या डावातला खेळ आहे, पहिल्या षटकातला खेळ आहे. चला घाई करा. दोन्ही संघांना विनंती की आपण आता वेळ घेऊ नका मित्रांनो, आपण सामना सुरू करा. शिवम तयार, एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. समोर बॅटिंग मध्ये दर्शन, एका बाजूला प्रभात. ही जोडी आहे टीम धमाका या टीमची. पहिला बॉल, पहिलाच बॉल वेगाने टाकलाय, तो पाठीमागच्या बाजूला सोडून दिला. पंचाने सांगितलं की दिशा खराब. सुरुवात वाईट बॉलने केली शिवमने. क्षमता आहे, प्रतिभा आहे, गोलंदाजीमध्ये धार आहे, अचूकता आहे, भेदकता आहे, परंतु आज ते अंमलामध्ये आणावी लागेल. जे काही मिश्रण आहे गोलंदाजीमध्ये ते प्रखरतेने अंमलामध्ये आणावं लागेल. चांगला खेळ करावा लागेल. बॉलर तयार. आपटलेला बॉल, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. पंचाने सांगितलंय लागोपाठचा दुसरा हा वाईड आहे आणि हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. धावसंख्या 2 धावा, 0 गडी बाद अशी स्थिती आहे. एका बाजूला पहा दिशाहीन गोलंदाजी, परंतु शुभम यांच्याकडे ती प्रतिभा आहे, चांगली गोलंदाजी करावी लागेल. बॉलर तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. फटका चांगला, ग्राउंड स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक तिकडे आले. छोट्या ग्राउंड मध्ये ग्राउंड स्ट्रोकला तितकंच महत्व आहे.
एक सिंगल 10व्या बॉलच्या पाठीमागे मिळेल आणि पहिली धाव ही बॅटच्या साह्याने टीम धमाका या टीमला मिळते. स्ट्राईक रेंजला आता बॅटिंग मध्ये प्रभात तयार होतील, त्यांच्याकडे क्षमता चांगली आहे. चांगली बॅटिंग त्यांना करावी लागेल टीमसाठी, कारण विजयासाठी त्यांना टार्गेट आहे टीम धमाकासाठी 37 धावांचं, कारण 36 बनवल्या टीम पलटनने प्रथम बॅटिंग करताना. एका बाजूला ओव्हर नंबर 1 मध्ये क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आता बदलली जाते. पॉइंटचे खेळाडू आता मिडॉनला बोलवलेले आहेत आणि मिडॉनचे खेळाडू पॉइंट मध्ये तैनात केलेले आहेत, म्हणजे क्षेत्ररक्षणामध्ये हा बदल केलाय. बॉलर तयार, फटका जाळीच्या वरतून मारलाय, फटका आहे लाजवाब. धावा मिळतील 2. 2 धाब्यांचा फटका या मैदानावरती तितकाच महत्वाचा आहे. जसा एखाद्या ओपन ग्राउंडला चौकार आणि षटकार महत्वाचा आहे, तसं या मैदानावरती 2 धाब्यांचा फटका, आपण कालपासून चर्चा करतो, या फटक्याला या मैदानावरती फार मोठं महत्व आहे. बॉलर तयार, हाई बॉल मैदानाच्या डाव्या बाजूला मिड विकेटच्या वरतून 2 धाब्यांसाठी हाई बॉल चाललाय. एक प्रतिभावंत फटका मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना प्रभात यांची खासियत आहे. बॅटिंग करताना ज्या प्रकारचा खेळ त्यांनी आतापर्यंत केलेला आहे, ही त्यांच्या खेळाची ओळख आहे, ही चमक आहे, ही धमक आहे. परंतु एका बाजूला शिवम यांना हा उसळलेला दर्या रोखावा लागेल. सुरुवातीला थोडेसे शांत होते, परंतु आता प्रभात आक्रमक झालेले आहेत, बॅटिंग साठी तयार. हा एक पाय पुढे काढ, धावेत खेळलेला बॉल, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, आणि इथे झेल घेण्याचा अंदाज चुकला. तू घेणार की मी घेणार, याच्यामध्ये कॉलिंगचा स्पष्ट अभाव जाणवला. म्हणजे कॉल देणं फार महत्वाचं होतं की हा झेल माझा आहे, मी घेतोय, परंतु 2 खेळाडूंचा झेल घेण्याचा अंदाज चुकला आणि 2 खेळाडूंच्या अगदी मधोमध बॉलने टप्पा घेतला. बालंबाल बचावलेला प्रभात यांना जीवनदान देणं परवडणार नाहीये टीम पलटन साठी, कारण हा असा खेळाडू आहे जो होत्याचं नव्हतं करू शकतो. पाठीमागच्या बाजूला बॉल खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा होती, परंतु हाई बॉल हातामध्ये विसावू शकला नाही. दुसऱ्यांदा जीवनदान मिळत आहे. वारंवार या चुका करून चालणार नाही. टीम पलटनला या चुका सुधाराव्या लागतील, कारण माणसाला ठेस ही पर्वताने नाही तर छोट्या दगडानेच लागते. एखादं विशाल जहाज समुद्रामध्ये असताना त्याला छोटस जर छिद्र पडलं तर ते विशाल जहाज समुद्राच्या तळाशी जायला वेळ लागत नाही. म्हणजे एखादी चुकी पराभवाचं कारण ठरू शकते. धावा धावफलकावरती आहेत, 9 धावा धावफलकावरती, 0 गडी बाद. एका बाजूला षटक क्रमांक 1 चा खेळ संपलेला आहे. 37 धावांचं लक्ष असताना या 9 धावा आतापर्यंत बनलेल्या आहेत. म्हणजे इथून पुढे 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चला घाई करा मित्रांनो. आज घाई हा शब्द वारंवार वापरला जाईल यासाठी मित्रांनो, कारण आपल्या लीगचा हा शेवटचा दिवस आहे आणि आतापर्यंत आपण चांगलं सहकार्य केलेलं आहे. त्यासाठी आपल्याला हे उर्वरित सामने चांगल्या प्रकारे खेळवायचे आहेत. 28 ची गरज आहे. येणारे बॉल 18. पण टीम किंग्सने टॉस जिंकलाय, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. समोरच्या बाजूला खेळलेला एक गुणवान फटका 2 धाब्यांसाठी चाललेला आहे असं पंच आम्हाला कळवत आहेत. 2 धाबा धावफलकावरती येत आहेत. 4-1 लाईव्हचं एक चांगलं टेलिकास्ट कालपासून या स्पर्धेला आपण पाहत आहोत. त्याचबरोबर कडक शिस्तीचं पॅनल या स्पर्धेला पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं आणि तेच पॅनल मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. अनिल आवळेगावकर सर आणि त्याचबरोबर प्रवीण पाटील आणि कल्याणी घोरपडे सर. यावेळेला समोरच्या बाजूला फटका खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक तिकडे जातील. बॉल आतमध्ये आलेला आहे. या बॉलच्या पाठीमागे फक्त आणि फक्त एकच धाव प्राप्त होईल. धावसंख्या आहे 12. यानंतरची मॅच किंग्स विपक्ष वॉरियर्स अशी होणार आहे. बॉलर तयार आणि अखेरकार बॉल एस्ट्यांचा वेध घेतोय फलंदाज. क्लीन बोल्ड, खेळपट्टीपासून उजवी एसटी बाजूला केली आणि काय बॉल टाकलाय, जबरदस्त कमालीचा बॉल एस्ट्यांचा वेध घेतोय फलंदाज त्रिपाळाची. धक्का क्रमांक लागलाय तो धावसंख्येचा पाठलाग करताना टीम धमाका या टीमला पहिला
काय बॉल टाकलाय, जबरदस्त बॉल, कमालीचा बॉल. पण जेव्हा जेव्हा आपण क्लीन बोल्ड बद्दल चर्चा करतो ना, की सर्वाधिक क्लीन बोल्ड भारतीय टीम कडून कुणी घेतले तर ते नाव होतं अनिल कुंबळे. त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये 92 क्लीन बोल्ड घेतले होते. भारतीय टीम कडून एकमात्र असे गोलंदाज होते ज्यांनी सर्वाधिक क्लीन बोल्ड घेतले. एका बाजूला बॅटिंग मध्ये आलेले आहेत मयूर, बॅटिंग साठी मधल्या फळीमध्ये. डावकुरे आताचे एक चांगले फलंदाज आहेत, परंतु आता नावाप्रमाणे खेळ करावा लागेल. परंतु एका बाजूला भेदक मारा मैदानाच्या आतमध्ये साहिल. साहिल ऑलराऊंडर आहेत आणि ओव्हर नंबर 2 मध्ये ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केली आहे, अवघे 3 बॉल 3 धावा दिला, एक गडी गारद केला. जाळीवरती जाऊन बॉल धडकतोय, बॉलची फेकी एका हाताने लगेच केली आहे. नॉन स्ट्रायकर एंडला रनआउट साठी पंचांकडे अपील केली आहे आणि तिकडे अपील पंचांनी फेटाळलेली आहे. आवळेगावकर सर तिकडे आहेत आणि त्यांनी अपील फेटाळलेली आहे. धावा धावफलकावरती आहे 13, एक गडी बाद अशी स्थिती आहे. बॉलर तयार साहिल. फटका चांगला खेळलाय मिड ऑनच्या वरतून आणि या बॉल वरती पुन्हा एकदा लागेल का मोहर? हो, पंचांनीच कळवलेला आहे. 2 धावेंची मोहर या बॉलच्या पाठीमागे लागते. धावसंख्या 15, एक गडी बाद अशी स्थिती आहे. धावांचा पाठलाग करायचा आहे, त्या धावा आहे 37. साहिल तयार, बॅटिंग मध्ये फलंदाज दर्शन. बॅकलिफ्टचा वापर करत टायमिंग आहे प्रॉपर, बॉल करतोय हवाई सफर 2 धावेंसाठी. अशा प्रकारचे फटके तुम्हाला खेळावे लागतात. ज्या ज्या वेळेस बॉल उसळतात त्या वेळेस तुम्हाला बॅकलिफ्टचा वापर करत चांगले फटके खेळावे लागतात. तो फटका दर्शन यांनी खेळला. धावा आहे धावफलकावरती 17, 2 गडी बाद. येणारी 12 बॉल विजयासाठी धावा बनवायच्या आहेत 20. 12 बॉल 20 चा थरार. चला घाई करा, दोन्ही संघांना विनंती आहे की आपण वेळ घेऊ नका. 12 बॉल 20, एका बाजूला मयूर एका बाजूला दर्शन. परंतु आता टीम पलटण कडून हे षटक कुणाच्या नावी दिले जाईल, कारण फार महत्वाचं षटक आहे. या षटकावरती भरपूर काय अवलंबून आहे. तुम्ही 50 ओव्हरचा सामना खेळा, 49वे षटक महत्वाचं आहे. तुम्ही 20 ओव्हरचा सामना खेळा, 19वे षटक महत्वाचं आहे. तुम्ही 6 षटकांचा सामना खेळा, 5वं षटक महत्वाचं आहे. तुम्ही 5 षटकाचा सामना खेळा, 4थं षटक महत्वाचं आहे. तुम्ही 4 षटकांचा सामना खेळा, 3रं षटक महत्वाचं आहे. 3रं षटक का महत्वाचं असतं तर या मॅच वरची पकड कुणाची मजबूत हे सांगून जाणार हे षटक असतं. बॉलर तयार, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. मिड ऑनला खेळाडू आहेत, एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल आणि जयशील आलेले आहेत ओव्हर नंबर 3 मध्ये. डावकुरे आताचे अनुभवी खेळाडू आहेत. षटक क्रमांक 3 आपल्या नावी घेतलाय. स्ट्रायकरला दर्शन तयार, राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये. टीम धमाका या टीम कडून, परंतु धमाकाही मोठे करावे लागतील. या बॉल वरती धमाका केलाय, बॅकफूट वरती गेले, जागा बनवली आणि त्यानंतर बॉलला पाठवलंय 2 धावेंसाठी. चला यानंतर आपण पुढील सामन्यासाठी विनंती करूया. टीम किंग्स आणि वॉरियर्स, आपला टॉस झालाय, आपण मॅचची तयारी करायला घ्या. हा सामना जसा संपेल तसा लगेच तुम्हाला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. किंग्स टीम्स आपण टॉस जिंकलेला आहे, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. वॉरियर्स टीम आपण फिल्डिंग साठी तयार राहा. बॅकफूट वरती गेले, पुन्हा चांगला पंच आणि परत एकदा धाबा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 2. 2-2 धावेंचा फटका मैदानाच्या आतमध्ये येऊ लागलेला आहे. दुहेरी फटक्यांचा कहर. धावसंख्येला आता हळूहळू येऊ लागलाय बहर. धावसंख्या 22 वरती 1. बॉलर तयार, आई बॉल समोरच्या बाजूला उचलून खेळलाय आणि या बॉल वरती परत एकदा धावा मिळतील 2. मैदानाच्या आतमध्ये दुहेरी फटक्यांचा धुडगूस घातलेला आहे. बॅटिंग करताना लाजवाब बॅटिंग केली है. वो खेल लिया जिसमें जीत फिक्स हो, अरे बल्कि उसी खेल में मजा है दोस्तों जिसमें हार की रिक्स हो. त्याच खेळात मजा आहे ज्या खेळात हारण्याची भीती आहे. बॉलर तयार, बॅकफूट वरती गेले, पंच केलाय, पुन्हा एकदा बॉल चाललाय 2 धावेंसाठी. जयशील यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. टप्पे थोडेसे बदलावे लागतील आणि वेगळं पण काय आणता येईल का याचा प्रयत्न करावा लागेल. धावसंख्या 26 वरती 1. बॅकफूट वरती गेले, समोर खेळलाय, ओव्हर द बॉलर हेड. एक सिंगल धाव की या बॉलच्या पाठीमागे काय मिळतील.
तर या बॉलच्या पाठीमागे 2 मिळतील. हे चांगले षटक राहिले टीम धमाका या टीमसाठी. धावा आलेले आहेत धावफलकावरती तब्बल 28. एक गडी बाद 6 बॉल. विजयासाठी धावा बनवायच्या आहेत 9. 6 बॉल 9 धावेंची गरज आहे असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. 6 बॉल 9चा थरार. मैदानाच्या आतमध्ये रंगलेली एक रोमांचक मॅच. एका बाजूला संघ आहे पलटण, एका बाजूला संघ आहे धमाका, एका बाजूला बचाव, एका बाजूला पाठलाग. टीम मीटिंग बोलवली आहे. 9 धावा रोखायच्या आहेत. कुणाच्या हातामध्ये सोपवायचा बॉल. टीम मीटिंग घेतली, पर्याय निवडला. ऋषभ परदेसी या नावाचा पर्याय निवडलेला आहे. 6 बॉल मध्ये 9 धावांचा बचाव करायचा आहे. अरे परिंदे को मंजिल मिलेगी, पहले वे उसके पंख बोलते, अरे वही लोग रहते अक्सर जमाने में खामोश, दोस्तों जिनके हुनर बोलते. आणि या मॅच मध्ये हुनर बोलणं महत्वाचं आहे. 6 बॉल 9ची गरज आहे इथे विजयासाठी. एका बाजूला मयूर स्ट्रायकर एंडला, गोलंदाजी मार्ग वरती ऋषभ. 6 बॉल 9 चा थरार. पहिला बॉल कमी गतीचा आणि तो पाठवलाय 2 धावेंसाठी. अशा पल्लवित करणारा फटका मयूर यांच्या बॅट मधून आलेला आहे. आता बनवायचे आहे 7. येणारे बॉल 5. 5 बॉल 7ची गरज आहे. बॉलर तयार. हा परत एकदा समोरच्या बाजूला पाठवलेला बॉल आणि या बॉल वरती मोठा फटका आलाय. टोचतील हजारो काटे तुला, तू त्यांच्याही आर पार हो, कळेल तुला तुझी कुवत, तू विजयाचा षटकार हो. आणि हा षटकार मारत विजयाच्या उंबरट्यापर्यंत घेऊन गेलेला संघाला खेळाडू आहे मयूर. शेवटच्या आता एका धावेची गरज आहे. 4 बॉल तारेवरची कसरत, गोलंदाजीचा कस. बॉलर तयार आणि इथे धाव बनलीये का? आणि इथे ही धाव पूर्ण करत सामना आपल्या खिशात घातला आणि उंजळीत आलेली मॅच